हॅलो मित्रांनो, माझे यूट्यूबवर तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली होती 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस, ह्याच्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना म्हणजे भरपूर धर्मांचे बायबल काही जिन लोकांचे असे काय वाचून ती राज्यघटना बनवली आहे, त्याचा संबंध आपण बायबलमध्ये आहे का नाही हे नोट करूयात। आपण जाणूया की जे आठवड्याचे 7 दिवस आहेत आणि आपला भारताचा झेंडा त्याच्यामध्ये 24 आरे आहेत। ह्याचे कसं त्याने संलग्न केलं आहे ते आपण आज वाचूया। मी बघितलं आहे, बायबलमध्ये वाचलं आहे, म्हणूनच तुम्हाला दाखवत आहे। वाचून हे बायबलमध्ये आहे, त्याचं सबूत आहे। आज आपण वाचूया, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। प्रकटीकरण आहे, प्रकटीकरणमध्ये अध्याय 3.9 4.8 आणि पान नंबर आहे 281। तर आपण हे सगळं आज आपण हे वाचून काढू, पेज आहे ते वाचून काढू। स्वर्गाचा साक्षात्कार म्हणजे जो देवाने ज्या माणसाला दाखवून दिले असेल त्याची त्याने मांडलेले आहे साक्षात। आता आपण चालू करू। यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गाचा एक दार उघडले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली ती मजबरोबर बोलणाऱ्या करण्यासारखी होती। मी म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे जे यानंतर झाले पाहिजे ते तुला दाखवीन। म्हणजे जे काय नंतर घडेल ते तुला मी दाखवून देतो, म्हणजे कसं काय होतं ते वरती। इतक्यात मी आत्म्याने संचरित झालो। तो पहा, स्वर्गाचा राजासन मांडलेले आहे आणि त्या राजासनावर कोणी बसलेले आहे। जो बसलेला तो दिसण्यात यास्पे व सार्दिया रत्नासारखा आहे। राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघ धनुष आहे। राजासनाभोवती 24 आसने आहेत। काय? राजासनाभोवती 24 आसने आहेत, म्हणजे जे देव आहे त्याच्या भोवती 24 जण ते काय ते आपल्याला वाचवतात। 24 जण वडील असे त्यांनी मांडलेले आहे। पुढे वाचू। राजासनाभोवती दिसण्यात मेघ आहे, धनुष आहे। राजासनाभोवती 24 आसने आहेत आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केले आहे व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातले आहे। ते 24 वडील बसलेले आहे। म्हटलं की जे भारताचा झेंडा वजन आहे त्याच्यावर 24 आरे आहेत, तसेच हे देव पण आहे, त्याच्या भोवती 24 वडील बसलेले आहेत। तर आपण पुढे वाचूया। असे दृष्टीस पडले, राजासनाच्या आतून विजा, वाणी व गर्जना निघत आहे। 7 अग्निरूपी मसाले राजासनापुढे जळत आहे। अग्निरूपी म्हणजे 7 ते दिवाबत्ती राहते, म्हणजे उजेड पडत आहे आणि पेटत आहे। त्या देवाचे 7 आत्मे आहेत। जसा की आपण आठवड्याचे 7 दिवस आहेत, तसे देवाचे पण 7 आत्मे आहेत। म्हणजे जी काय सरकार गव्हर्नमेंटचं जे काय आहे त्याच्यामध्ये बायबलाचं पण सुद्धा त्यामध्ये फार जुळलेलं आहे, पण हे लोकांना समजत नाही। जळत आहे आणि 7 देवाचे आत्मे आहे। राजासनापुढे काचासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे मागे डोळ्याने भरलेले असे 4 प्राणी आहेत। पहिला प्राणी आहे सिंहासारखा, दुसरा घोड्यासारखा, तिसऱ्याचे तोंड आहे ते मनुष्याच्या तोंडासारखे व चौथा प्राणी आहे उडत्या गरुडासारखा आहे। त्या 4ही प्राण्याला प्रत्येक 6 पंख असून ते प्राणी सर्वांगी वरून व पंखाखालीही डोळ्यांनी भरलेले आहेत, म्हणजे भरलेले आहे डोळ्यांनी। पवित्र 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 जो होता आहे व येतो तो प्रभू देव सर्व सत्ताधारी। पुढच्या बुकात हे म्हणावायचे ते रात्र दिवस थांबत नाही। राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान व उपकार स्मरण करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात। म्हणजे जे 24 वडील बसलेले आहे देवाचे अवतीभोवती, ते म्हणजे जेव्हा जेव्हा उपास
उपास कर स्मरण करतात तेव्हा तेव्हा ते पाया पडतात त्याचे आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो आमचे देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहे असे म्हणून धावायास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. वाटलं ना? तुम्ही पण बघा. प्रकटीकरण पान नंबर 281 हा सबूत आहे की आपण आठवड्याचे ते दिवस आहेत 7 आणि तिरंगा झेंडा आपला आहे त्याच्यामध्ये 24 आरे हे कसे कन्वर्ट झाले ते तुम्ही पण वाचून पहा आणि तुम्हाला पण समजेल. जय मसीह. धन्यवाद.